राम राम माझ्या शेतकरी बांधवांना. मी कालच या ठिकाणी येऊन एक व्हिडिओ तयार केलता. या नदीचा प्रवाह काल असा तुडुंब होता. दोही थडा ही नदी तुडुंब होती मित्रांनो. पण आता काय झालंय, कालपासून थोडं आम्ही आमच्या मारुतीरायाला साकडं घातलं होतं गावच्या. तुम्ही तर काल माझ्या व्हिडिओत पाहिलंय की मारुतीराया पावन झाला आम्हाला. आणि कालपासून थोडा पावसाचा कहर कमी झालाय आणि या नदीला पूर आलेला होता कमी झाला. तरी पाहू शकता मित्रांनो, माझे शेतकरी बांधव रस्सीला धरून आणि हा प्रमुख रस्ता आहे गावच्या दळणवळणाचा. इकडं जाणारा 75% या रस्त्याला गाव आहे आणि या ठिकाणी ह्या नदीचा पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही सर्वजण गावचे आमचे कार्यसम्राट सरपंच श्री कालिदास भाऊजी नवले आणि आम्ही त्यांच्या संघ हे आमचे धुमाकूळ पुढारी आम्ही गावचे आम्ही मिळून त्या ठिकाणी सरपंचच्या पुढाकाराने या पुलाचं त्यांच्या पाठपुरावाने आमच्या सर्वांच्या ह्याने इच्छाशक्तीच्या जोरावर पूल या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आमचे गावचे सरपंच त्यांच्या हातून होणार आहे. तरी आमचे सरपंच तुम्हाला 2 शब्द सांगतील माझ्या शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधव, खऱ्या अर्थाने गंभीर परिस्थिती आहे. मायबाप सरकारला विनंती की शेतकऱ्यावरती थोडी दयामाया दाखवावी आणि शेतीचं झालेलं प्रचंड नुकसान याच्यावरती अनुदान स्वरूपात त्यांना मदत व्हावी. राहिला प्रश्न या पुलाचा, आमचे नेते आदरणीय मालक अमरसिंहजी पंडित साहेब तसेच आमदार विजयराजे पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये या नदीवरील पूल होणार आहे. मी शेतकऱ्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की पुढचा पावसाळा तुम्हाला या पाण्यातून जायची आवश्यकता राहणार नाही. येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत या नदीवरील पूल कंप्लीट असेल हा शब्द आणि ग्वाही धुमाकूळ पुढारी सर्व टीमला मी या ठिकाणी देतो. धन्यवाद सरपंच, तुमचे धन्यवाद.